सामने पटपट खेळवायचे पुढील चेंडू जोरदार टळवला आहे. निष्फळ झाले. 2 धावांच्या जागी 3 धावा मिळवल्या आहेत. कुठची टीम जयभैरी ना? जय भैरी संघाने पुढील चेंडू आदित्यचा. आदित्य काहीसे नावा दिले गोलंदाज. सुंदर चेंडू टाकलाय आदित्यने. मला वाटतं गांगोबाई लवण जेव्हापासून ही लीग सुरू झाली या लीग मध्ये प्रत्येक वर्षी फायनलिस्ट म्हणून हा संघ उपलब्ध झाला आपल्याला. गांगोबाई लवण हाच संघ मैदानामध्ये प्रदर्शन करताना ऑफसाईड दिशेने एक टोलवलाय. 1 धाव पूर्ण केले. 2 धाव पूर्ण केलेत. 2 धाव समाधान म्हणावं लागतंय सूरज याला. जय भैरी संघ प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या आले 9. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. दरम्यान पहिलं शेवट संपलंय आदित्यच. शिवम ते पावते की इकडे रोहित. वेगवान चेंडू होता शिवम याचा. काहीच समजलेलं नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू. यष्टनच्या माग अनिशाचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आता मात्र दिशा भरकटले. काहीच गरज नाही काहीच व्हेरिएशन करताना, परंतु सिंपल चेंडू सोडून द्या. 1-2 धावा येतील.
2 वर 7 धावा मिळवल्यात शिवम याने. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी. मैदानाचा वारा पसरलाय आणि या वाऱ्याचा फायदा घेत ऑफसाईडच्या दिशेने टोलवला चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा मिळवल्यात. धावसंख्या 9. पहिलं षटक. पाहूया. आता मात्र मोहाला बळी पडलाय आदित्य आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले रुद्राने. प्रत्येक आयुष्यात तोच मनुष्य विजयी होतो जो आपल्या मनावर कंट्रोल करतो. आणि या क्रिकेटच्या सामन्यातही आपल्याला तीच परिस्थिती मिळायला. आपल्या मनावर कंट्रोल ठेवा. बॅट खाली चेंडू आला तरी पण तुम्ही 2 किंवा 3 धावा मिळवण्याचा प्रयत्न करा. चौकार किंवा षटकार या सामन्यात जाणार नाहीत. पुन्हा एकदा शिवाळ्याचा चेंडू. झेल ही शक्यता परंतु क्षेत्ररक्षक मात्र काहीसा गफलत राहिला. रनआउटच्या सजा परंतु 3री धावही पूर्ण केले. 4थी धावही पूर्ण केले. धाव संख्या झाली 16. 15 आले. 1 धावेची आवश्यकता. सुंदर असं फलंदाजी पाहायला मिळाले.